कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर चक्क आरोपीनं तलवारीनं हल्ला केला। या हल्ल्यात 2 पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक फौजदार असे 3 जण गंभीर जखमी झाले। वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली। तर घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। तर या घटनेनं वर्धा पोलीस दलात खळबळ उडाली आहे। वर्धा शहरातील सावंगी मेघे पोलीस ठाण्याअंतर्गत बोरगाव येथील झोपडपट्टी परिसरात हा प्रकार घडला। या भागात जुगार चालू आहे अशा गुप्त माहितीवरून पोलीस कारवाईसाठी गेले होते। कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी आणि आरोपींमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं। दरम्यान अचानकपणे एका आरोपीनं तलवार काढली आणि पोलिसांवर चालवली। या प्राणघातक हल्ल्यात 2 पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक फौजदार असे 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये उपनिरीक्षक सतीश दुधाने, गोपाळ शिंदे आणि सहाय्यक फौजदार संजय पंचभाई यांचा समावेश आहे। तर या गंभीर घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दल, स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। तर या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तर घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तर घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी घटनास्थळी भेट दिली। तलवार ज्याला म्हणू शकतो, कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते, तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे। आणि इम्पॉर्टंट बात आहे की ते तलवार त्यांनी घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांनी पण आरोपींना ते तलवार लावून दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे। हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ, ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये तसेच ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदोबस्तामध्ये बिझी असणार, तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जुवेचा अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मिळाली।